वास्तवदर्शी महायुती सरकारसाठी गेम चेंजर ठरलेल्या लाडक्या बहीण योजनेतून लवकरच लाखो लाभार्थ्यांवर अपात्रतेची टांगती तलवार असणार आहे. राज्य सरकारकडून या योजनेतील पात्र महिलांसाठी 31 डिसेंबर पर्यंत ई-केवायसी करणं बंधनकारक केले होते. मात्र आतापर्यंत जवळपास 5 लाख महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केली असल्यानं या योजनेतील 40,000हून अधिक लाभार्थी अपात्र ठरवण्याच्या दाट शक्यता वर्तविली जात आहे. राज्य सरकारनं ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेत राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फायदा झाला. त्यानंतर ही योजना नेहमीच चर्चेचा विषय ठरली होती. या योजनेत अपात्र लाभार्थ्यांच्या संख्येसह शासकीय कर्मचाऱ्यांकडूनही या योजनेचा लाभ घेतल्याची अनेक प्रकरणं समोर आल्यानंतर राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाकडून या योजनेतील लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी सुरू करण्याचा निर्णय घेण्यानुसार ई-केवायसी साठी 31 डिसेंबर पर्यंत मुदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यामुळे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी करण्यासाठी आता शेवटचा आठवडा शिल्लक आहे. या मुदतीत ज्या महिलांनी ई-केवायसी केलेली नाही त्यांनी दिलेल्या मुदतीत केवायसी करून घेणे क्रमप्राप्त आहे. ई-केवायसी करण्यासाठी आता शेवटचे 4 दिवस शिल्लक राहिले आहेत. सध्या ई-केवायसी पूर्ण करणाऱ्या महिलांची आकडेवारी अंदाजे 4 ते 4.5 लाख आहे. परिणामी उर्वरित लाभार्थ्यांची अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना या योजनेतून वगळण्याबाबत निर्णय घेतला जाण्याची दाट शक्यता आहे. वास्तवदर्शी